तुमच्या शेतामध्ये लाल रक्ताचा चंदनाचं झाड आहे हे नेमकं तुम्हाला कसं कळलं आणि कोणी सांगितलं? ते वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प मंजूर झाला आणि त्या प्रकल्पाकरिता सर्वेच्या कामाकरता आंध्र कर्नाटकचे सर्वेअर होते आणि त्यांनी सर्वे करताना त्याच्या निर्देशन आलं तो झाड किंवा त्यांनी सांगितलं हे झाड रक्तचंदनाचं आहे, मौल्यवान आहे, हे तुमच्या अवॉर्डमध्ये आलं पाहिजे, याची तुम्ही दखल घ्या. हा खटला जिंकण्यासाठी नेमकं तुम्ही सुरुवात कशी केली, याला किती दिवस लागले? भूसंपादन ची प्रक्रिया चालू असताना जवळपास 2014 पासून भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आणि अवॉर्डमध्ये येण्यासाठी आम्ही बराच प्रयत्न केला. SDO कार्यालयाला, वन विभागाकडे आणि कलेक्टर विभागाकडे 2014 पासून ते 2024पर्यंत आम्ही पत्रव्यवहार केला. परंतु त्याचं मूल्यांकन करून अवॉर्डमध्ये समाविष्ट झालं नसल्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला याचिका दाखल करावी लागली नागपूर येथे आणि तिथून आम्हाला न्याय मिळून घ्यावा लागला. आज तुम्ही खटला जिंकलेला आहे, न्यायालयानं तुमच्या बाजूनं निकाल दिलेला आहे आणि रेल्वे विभागाला 1 कोटी रुपये जमा करायला देखील सांगितलेलं आहे. नेमकं तुम्हाला काय वाटते, आज तुम्हाला काय आनंद होतो? रेल्वे विभागाने 1 कोटी रुपये जमा केले, त्याच्यातले 50 लाख आम्हाला विड्रॉल करायचे आदेश दिले न्यायालयाने आणि उर्वरित ते 50 लाख आहेत ते 7 जुलैपर्यंत त्यांना मूल्यांकन करण्याचे आदेश दिले. मूल्यांकन आल्यानंतर जे काय मूल्यांकनाचा डिफरन्स होईल, समजा कमी आलं तर ते कमी पैसे येतील, जास्त आले तर जास्त येऊ शकतील.